हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मी अर्चना सगळ्यांचं स्वागत करते. आणि आज एका नवीन ब्लॉगला सुरुवात करूया. तर आता चालली उद्याची तयारी, कारण नाही आज शुक्रवार आहे, सॉरी परवाची तयारी. तर जत्रा आहे आपली परवा दिवशी. त्यासाठी आता घर वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं आहे. आता फरशी पुसायची, म्हणजे धुवून घ्यायची चांगली, आणि फक्त किचन कट्टा राहिला आहे, म्हणजे किचन कट्ट्याची ते फरशी ती राहिली. बाकीचं सगळं झालेलं आहे. आणि इथं देवाऱ्याच्या खालचं म्हणजे त्याला खराब झालं आहे ते. तर ते काय करायचं आहे, पुसून वगैरे स्वच्छ, म्हणजे त्याला फरशी ब्रशने घासून घेणार आहे मी. तर आता स्वयंपाक पण झालेला आहे. स्वयंपाकमध्ये मी सांबार, भात आणि चपात्या केल्या. तर हा भात शिजतो आता. ही पलीकडे सांबार आहे, कारण आरूला माझ्या सांबार भात आवडतो. मला पण कधी कधी खाऊ वाटतो, म्हणून मी सांबार भात केला आहे. आणि दुसरं काय करायचं, तर म्हणून आज मी सांबार भात केला आहे. तर चला आता ही काय करते, पहिल्यांदा हितला आवरून घेते, आणि नंतर परत आपल्याला फरशीवर चढून पुसून धुवून घ्यावे लागेल. आणि काल निम्मं काम केलं, तर मी निम्मं काम करून बारामतीला गेले. बारामतीचं काम करून आली, आणि आता घरातलं राहिलेलं काम करायचं आहे. तर घेते आवरून आता. तर आणि व्हिडिओ पण आपण कंटिन्यू करू. तर चला अगोदर हे करून घेते, स्वयंपाक करून घेते. भांडी राहिल्यात घासायची थोडीशी, तर चला ती उरकून घेते पहिल्यांदा. आणि आत्ता मी बेसिंगचं करत होते, कारण काय करते, कारण भांडे घासले त्यातलं पाणीच पटपट खाली जात नाही, मग मला लई उशीर हे करावं लागतं. त्यासाठी मी काय केलं, बेसिंगचं सगळं स्वच्छ काढून घेतलं अगोदर. नंतर बेसिंगचं म्हणजे ते सगळंच काढून घेतलं, त्यातली घाण वगैरे सगळी काढून घेतली. आणि परत हे केलं, पण माझे ज्याने काय ते झालंच नाही. काय झालं त्याला काय माहिती, पाणीच खाली जाईना. त्यामुळे मला भांडी बाहेर धुयला लागतात आता. तर म्हणून म्हटलं ते बादलीत, कारण पाणी खाली सगळं सांडते, टिपकते म्हणजे खाली फरशीवरती, आणि मग ती लईच घाण होती. त्यामुळे मग मी म्हटलं आता त्याला कुणाला तरी दाखवावं लागेल. मी केला बरं का प्रयत्न, पण मला काय ते जमलं नाही. तर बराच उशीर झाला, मी त्याला आदबत होते, पण ते काय झालं नाही. त्याच्यानंतर म्हटलं ते देवाऱ्याचं घ्यावं उरकून, कारण मी काय जास्त देवाच्या म्हणजे मी रोज मी स्वतः पूजत नाही. आमच्या आपा पूजतात रोज देव, आणि जरी त्यांना जर नाही पूजले तर कदाचित मी पूजते, कारण जास्त मला असं वाटतं की देवाचं माझं पटत नाही. तर त्याला पण लय भरपूर कारण येतं. तर त्यासाठी मी देवा जास्त नादी नाही लागत आहे त्यांच्या. पण मला असं म्हणजे थोडंसं असं भीती वाटते, त्यामुळे मी करते थोडंसं, पण लई जास्त करत नाही. आणि हे स्वामींचं मीच आणलेलं घरात, मीच त्यांची स्थापना केली ती, मीच त्यांचं सगळं करत होते. गुरुचरित्र, पारायण, माळ जप सगळं करत होते. पण काही काळानंतर मी ते सगळं सोडून दिले. आता तर काहीच नाही करत. तर आता हे बघा किती खाली घाण झाले ना, आबा नुसतं वरची तेवढ्यापुरते हे करतात. तर म्हटलं आता चला आपण हे करून घेऊया. आणि पूर्ण भरून म्हणजे खूप घाण झालते, आणि जाळ्या पण खूप जास्त म्हणजे झालत्या. तर म्हटलं आधी आपण धुवून घ्यावं, पुसून घ्यावं ती, आणि त्यानंतर मी पटपट करून घेतलं, कारण भरपूर पण अजून पण जास्त कामं होती. त्यामुळं मी ते वावरून घेतलं. आणि आता ही काय करणार आहे, मी फरशीनं अख्खी घरातली म्हणजे माझ्या किचनमधली अख्खी फरशी मी धुवून घेणार आहे. पुसून घेतल्यानंतर तसंच ते पांढरं उठतं, त्यामुळे म्हटलं थोडासा निरमा टाकून ब्रशनी घासून वगैरे घेतला ना, तर म्हणजे स्वच्छ तरी दिसन ना. कारण एखादा पाहुणारा आला तर मग म्हणून म्हटलं आपलं चला आपण आता उद्या देवाचाच कार्यक्रम आहे, देवाचं तरी स्वच्छ असावा, म्हणून मग म्हटलं चला आपण आता हे करून घेऊया. कारण पटपट कारण आरू शाळेतनं नाही आली अजून. कारण आज सकाळची शाळा लागल्यात पोरांना, कारण 12वीचं बोर्डाचं पेपर चालू झालं. त्यांना आरूच्या शाळेतच बोर्डाचे पेपर असतात. त्यामुळं मग ती सकाळी 7:30ला जाते, आणि 9:30 वाजता तर माघारी येते. आणि परत एकदा जर पाणी बघितलं तर ती पाण्यातच येऊन बसणार आहे, मला माहिती. त्यामुळे म्हटलं पटपट देवाची तिथलं तरी करून घ्यावं ना. तर मग ती एकदा ही झालं ना, तर नंतरनं वाळून जाते. नंतरनं कारण परत पांढऱ्या डाग पडतात त्याला निरम्याच्या ह्यानी. आणि हे मी काय केलं, आधी निरम्याने घासून घेतलं व्यवस्थित ब्रशनी, आणि त्यानंतर एका फडक्याने पुसून घेतलं, आणि परत आता चांगल्या फडक्याने परत एकदा पुसून घेणार आहे थोड्या वेळाने.
अजून भरपूर जास्त काम आहेत आज, कारण सगळं घरातलं पुसून पण दळणं पण करायची होती आणि त्यात आई नाहीत घरी. मग ते मला ना कधी कधी कळत नाही की नक्की काय किती दळायचं काय. तर आबा आहेत घरी पण आबाला पण एवढं कळत नाही. तर मग म्हटलं आधी फरशी पुसून घ्यावी ना. आई आल्याच्या नंतर ना आता आली शाळेत ना, बघा कपडे बिपडे बदलली. तिला दिसलं फरशी पुसायची की तिने येऊन बसली घरात, लागली लगेच कामाला. आणि काम कमी पण तर आता म्हटलं आता सगळंच करून घ्यावी, सगळं चाकी फरशी पुसून घ्यावी. तर मी आधी सगळं सामान बाहेर काढलेलं, देवारा वगैरे सगळं दिसतं तुम्हाला. तर बाहेर घेऊन जाऊन ते व्यवस्थित पुसून घेणार आहे. आता आरू बघा बसले खाली आता हे करायला, सगळं सामान व्यवस्थित ठेवून. आणि काय करायचं आहे आता, मशीनीचा ना मशीन मागायला द्यायची. तर म्हटलं काय असेल ते ना एकदाच शिवून घ्यावं, पण आता ते होईल नाही. तर मग आता ही माझी आरू बघा कशी बसली आहे अशी पाण्यात. तिला ना ही फरशी पुसायला, धुणं धुयला, भांडी घासायला लय जास्त आवडतं. आणि ती ना त्या फरशीच्या ह्याच्यात ही करून फुगा बनवत होती. आणि तिने फरशीने ब्रश घेतला आणि हा ब्रश आहे ना तो नवीन आहे आत्ता, कारण हा नवीन काढलेला आहे मी. तर म्हणजे ब्रशच नव्हता माझ्याकडं, म्हणजे बाथरूमसाठीच. तर मी तो नवीन काढलेला म्हणून आत्ता आरू संग खेळायला तिला दिलता. तर बघा आता आरू ती ना दिवसभर मला अशी त्रास देते. आणि तिला जरा म्हणजे मला त्रास झालेला थोडासा परवडतो आहे, कारण कसलं ऊन लागतं आहे. नसल्या उन्हात तिनं बाहेर ना पोरांच्यात ना आबाधबी, परत काय काय खेळते उन्हाची, भांडी उन्हात बसून तिला सावलीत बस म्हटल्याला पण कळत नाही. त्यापेक्षा थोडासा वाटतं मला थोडा त्रास पडला तरी चालेल. तर त्यासाठी मी मग तिच्याकडून ना मुद्दाम म्हणजेच काहीतरी करून हे करून म्हणजे तिला घरात कशी बसवता येईल ना त्याचं मी जास्त हे करते. जाऊ दे थोडासा त्रास होईल मला, पण आपल्या घरात माझ्यापाशी असलेली बरी असती. तर आत्ता म्हणजे माझं बऱ्यापैकी थोडंच काम राहिले, पुसून वगैरे घेतलेली. पण या आरुणीनं परत ना फुग्यासाठी ना साबणाने हे करून टाकलेलं. तर मी ते पूर्ण पुसून घेतलेलं आहे. आणि कारण ते पण आले नव्हते जेवायला अजून, त्यामुळं मग आता ते आल्याच्या नंतर ना आणि एखादं गिऱ्हाईक जरी आलं ना आता माझ्याबरोबर बोलत बसतात, आमच्या शेजारचे त्या. आणि आता हे बघा माझी फरशी किती स्वच्छ, देवाराच्या तिथं पण किती स्वच्छ झालेलं आहे. आणि आता दुकानात पण मी आवरून घेतलेलं, अगोदरच सकाळ लवकर उठून दुकानातलं आवरून घेतलेलं. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कसा वाटला व्हिडिओ हे नक्की सांगा. चला बाय.